आताची ही दृश्य आपण एक्सक्लुझिव्ह पाहतोय ती ठाणे स्थानकातली आहेत। खचाखच भरलेल्या रेल्वे ट्रेन्स आपल्याला पाहायला मिळतात, कारण अंबरनाथ पर्यंतच एकीकडे रेल्वे सेवा सुरळीत झालेली आहे आणि अजूनही पुढे गाड्या जात नाहीयेत। त्याचाच परिणाम आता मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाल्याचं पाहायला मिळतोय। संध्याकाळची वेळ आणि त्यात गर्दी। अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या संपर्कात आहेत। काय सध्या परिस्थिती आहे ठाणे रेल्वे स्थानकात? ठाणे रेल्वे स्थानकामध्ये ठाण्यावरनं कल्याणच्या दिशेने किंवा मग मुंबई दिशेवरून कल्याणच्या दिशेने जी काय गाडी आहे ती 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहे। विशेष म्हणजे बदलापूर या ठिकाणी जे काय आंदोलन सुरू आहे ते अद्यापही न संपल्यामुळे मुंबईवरून जे काही लोकल येते ते अंबरनाथपर्यंत धावत होते। त्यामुळं ठाण्यातनं कल्याणच्या दिशेने किंवा मग कर्जत या ठिकाणी जाणारे जे काही लोकल्स आहेत लोकल पकडण्यासाठी चाकरमान्यांना संध्याकाळच्या सुमारास खूप कष्ट करावे लागत आहेत। मागील 15 मिनिटांपासून गाडी न आल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 5 या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी झालेली आहे। एखादी लोक जर 15 ते 20 मिनिटं उशिरा आली त्यानंतर झुंबड अक्षरशः घरी जाण्यासाठी चाकरमान्यांची दिसून येते। नक्की। आणि सध्या रेल्वे सेवा विस्कळीत झालेली अंबरनाथ ते कर्जत दरम्यानची किती ट्रेन लेट आहेत, किती गर्दी आहे प्लॅटफॉर्मवर? 15 ते 20 मिनिटं मुंबईवरून जे काही गाड्या आहेत त्या उशिराने धावतात। त्या ठाण्यावरनं काही गाड्या अंबरनाथ किंवा मग बदलापूर आणि कर्जत किंवा कसारा या ठिकाणी धावतात, त्या देखील 15 ते 20 मिनिटांनी उशिराने धावत आहेत। त्यामुळं जे काही चाकरमानी आहेत किंवा मग जे काही